नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आदियोगिनी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी दाखवते तुम्हाला करडीची सुकी भाजी, एकदम ड्राय कोरडी भाजी कशी करायची ते सांगत आहे. मी ही करडी व्यवस्थित शेंडे हे असं न चिरता हाताने तोडून घेतलेली. म्हणजे कसं शेंड्यातलं पाणी असं सरळ सरळ काढायचं, त्याला आपण भाजी फाटून घेतलं असं म्हणतो ना, तसं. तर आता ते शूटिंग करायचं राहिलं माझं, जेणेकरून त्याची चव बदलत नाही. पाणी गरम करायला ठेवले, धुवून करडी त्याच्यामध्ये टाकली. आता मी फक्त गरम पाण्यात टाकलेली आहे. आता मी चाळणीवर निथळून घेते. गरम पाण्यातून फक्त काढली आहे, हाताने अशी तोडली आहे आणि धुवून गरम पाण्यामधून काढून अशी निथळत ठेवलेली आहे. पुढचं मी दाखवते. पूर्णपणे निथळून घेतलेली आहे, गरम पाण्यातनं काढलेली हे करडी आहे. ही भाजी पूर्ण एक एक असं पान मोकळं होतं ह्याच्यामध्ये आणि चवीला आपली पचपच भाजी केल्यापेक्षा ही छान लागते. हे लसण सोलून घेतलेलं आहे. याच्या कोरडं आपण शेंगदाण्याला चटणीला वापरतो तसं एक 8-10 पाकळ्या लसण घेतलेलं आहे, आवडीप्रमाणे तुमच्या. जिरं घेतलेलं आहे आणि शेंगादाणे घेतलेले आहेत भाजलेले. याचं मी भरड काढून घेणार आहे. सर्वप्रथम मी आता तेलामध्ये हिंग टाकला आहे, जिरं टाकते आणि मी प्रमाणे जिरं आपण थोडंसं सडळ हाताने टाकायचं आहे. याच्याबरोबर मी हे मिरच्या टाकत आहे वाटण्यासाठी. तर मिरच्या ह्या क्वांटिटीमध्ये घ्यायच्या की भाजीला आपण शेंगदाणे पण टाकत आहे, या सर्व यांना पुरतील अशा. लसण घेतला आहे सोलून, तो असा थोडा मी चोचून घेतलेला आहे. प्रत्येक फोडणीला लसूण असं चोचूनच घ्यायचं, जेणेकरून त्याचे सगळे गुणधर्म ह्या तेलामध्ये उतरतात. आता मी लसण टाकते, जिरं तडतडलं की. लसूण छान गोल्डन रंगावर फ्राय होऊ द्यायचं आहे. ह्याच्यातच मी पालाभाजी असली तर आपण हळद कंपल्सरी वापरायची आहे. तुरटीच्या पाण्याने भाजी नीट स्वच्छ धुवून घेतली आहे, नंतर साध्या पाण्याने धुतली आहे, नंतर कोमट पाण्यातनं गाळ काढली आहे. हिंग, जिरे, लसणाची छान फोडणी घातली आहे, त्यात हळद टाकली आहे. त्याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये फक्त टाकली आणि लगेच काढून घेतलेली आहे करडी. आणि करडीची भाजी शक्यतो तिला विळी किंवा चाकू आमच्याकडे लावत नाही, कारण त्याच्या चवीमध्ये फरक पडतो. आणि गरम पाण्यातनं का काढायचं, ते करडीच्या भाजीमध्ये काय असतं तर ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. मी रेसिपीमध्ये डिटेल टाकते. अशा पद्धतीने केलेली भाजी ॲसिडिटी करत नाही आणि ही पूर्ण सुकी अशी मोकळी होते. ऑलरेडी भाजी आपली कोळी आहे, गरम पाण्यातनं काढून छान निथळून घेतलेली, पिळलेली नाही आहे ही, फक्त पाणी निथळू दिलेलं आहे. आणि आता ह्या पद्धतीने ही थोडीशी व्यवस्थित हलवूनच घ्यायची आणि मीठ मात्र याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायचे. फडफडीत अशी फ्राय हे होते ही करडी. आता ह्या लेवलला मी याच्यामध्ये भरड दाण्याचं, शेंगादाणे, लसण, मिरच्या पण थोड्याशा व्यवस्थितच घ्यायच्या, जिरे पण व्यवस्थित घ्यायचं आहे आणि लसण पण व्यवस्थित घ्यायचं आहे. हे सगळं मी भरड काढून घेतलं आहे मिक्सरला लावून. हळद प्रथमच टाकली होती आपण. आता राहिलेलं पाणीसुद्धा हे सगळे शेंगदाण्याचं जे भरड आहे ती सगळी शोषून घेणार याच्यामध्ये. हे सगळं मध्यम ते मोठ्या गॅसवर मी या पद्धतीने सगळं करून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही आत्ताच इथे किती कोरडी झालेली. नाही तर आपण साधी अगदी चिरून निथळून जर टाकली ना तर त्या भाजीलाच पाणी सुटतं आणि त्या भाजीची थोडीशी चव बदलून जाते. परतलं की क्वांटिटी कमीच होते याची. त्या चवीप्रमाणे मी याच्यामध्ये मीठ घालत.
छान अशी कोरडी करडीची भाजी, दही भरीत आणि बाजरीची पातळ तीळ लावलेली भाकरी असा मेनू आहे. असा तुम्ही पण करून बघा, सवड असेल तेव्हा. आता मी याला झाकण न ठेवता अगदी गॅस 1 च्या बोर्डवर ठेवलेला आहे, 1 वर ठेवलेला आहे. आणि हे छान आता मंद आचेवर परतू देणार आहे. याच्यावर झाकण ठेवणार नाही. झाकण ठेवलं की याचा हिरवा कलर राहणार नाही. आणि आपल्याला सुकी पाहिजे तर झाकण ठेवल्यामुळे याची स्टीम पण कोंडल्या जाईल. उघडं ठेवलं तर वापस जाणार आहे, राहिलेलं पाणी पण याच्यामध्ये निघून जाईल. जे आपण याच्यात चवीपुरतं पाणी राहणार याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने अगदी फडफडीत झालेली ही भाजी दाखवण्यात. तर अशा पद्धतीने अगदी ओरिजिनल चवीची आणि भाकरीबरोबर लागणारी पारंपरिक आपली करडीची मेथी आणि पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने केलेली आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो करा आणि भाकरीबरोबर तुम्ही याचा आनंद घ्या. आणि सॉरी, मी मध्ये मेथी म्हटली, करडीची भाजी. तर अशा पद्धतीने आपली गावरान चवीची भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर जाणारी करडीची भाजी तुम्ही करा आणि चाखा आणि त्याचा आनंद घ्या. आणि मला प्लीज रिप्लाय द्या. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.